पुरुषाच्याही बरोबरीला माग चालते समर्थ सबला कळीच पावी भावी जननी हेच साकडे लोकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या लेकी. सर, शिष्टमंडळ मला भेटलं. आपण ज्या पद्धतीचं जे काम करतोय ते त्यांना दाखवलं. आता ते पाहिल्यानंतर सुद्धा ते जर अशा पद्धतीची टीका करणार असतील तर ते का करतात मला नाही माहिती. ज्योती, आपल्यापासून जवळच कर्नाटकामध्ये सगळ्या जमिनींचे 7/12 ऑनलाईन केलेले आहेत. तसं या बाबतीत पण आपण काही करू शकतो का? अहो, त्यांनी मधुराचं सुद्धा असंच अबॉर्शन केलं, तिला न सांगता. त्याच्याशी मी बोलले तेव्हा तो काय म्हणाला, मधुरा प्रेग्नंट होती आणि मी तिचं अबॉर्शन केलं. आणि कारण काय, तर म्हणे बाळ विकृत होतं. मी तुम्हाला तिला घरी घेऊन जाण्यासाठी नव्हतं बोलवलं, फक्त तिची तुमची भेट व्हावी म्हणून बोलवलं होतं. आता गेले 3 महिने मी तिची ट्रीटमेंट करते. मी तुम्हाला खात्रीने सांगते की मिलिंदचं सुद्धा तिच्यावर तेवढंच प्रेम आहे. अहो, ती इथेच अगदी नक्की बरी होईल. बालाजी, मला असं वाटतंय एकीकडं पोलीस आणि ते ज्योती पाटील डॉक्टरांच्या मागं लागल्यात, ते बेस झालं. पण दुसरीकडं असं वाटतंय आपल्या डॉक्टरांचं यात नुकसानच आहे. अगं चंद्रमावशी, हे डॉक्टर लोक लय हुशार असतात, त्यासनी नवीन नवीन आयडिया मिळत असतात. होय. अरे पर आपलं साहेब हे समज करून कुठं अडचणीत येऊ नयेत म्हणजे झालं बघ. मला तर भीतीच वाटायला लागल्या. कधी तुरुंगात जाऊन बसायची वेळ आली डॉक्टरांच्यावर तर आपण देशोधडीला लागू बघ. तसं काही होणार नाही चंद्रमावशी. अगं डॉक्टरने एक भारी आयडिया काढली बघ. कुठली? अगं 2 शिकारी कुत्री विकत घेतल्यात, त्यासनी खायला घालायची आता पाडलेली पोरं. कोणाला बोलू नकोस, मॅच दिली त्यासनी आयडिया. अरे बालाजी, तुझं डोसकं बिस्क फिरलंय का काय? का काय झालं? अरे ही कुत्री कशी खातील हे? अगं चंद्रमावशी, ती साधी सुधी कुत्री नाहीत, मग शिकारी आहेत, शिकारी. अगं एकदा रक्तात चटक लागली की तेच मागतात बघ. ए, काहीतरी वंगाळ बोलू नगस, मला कसं तरी होतंय बघ. अगं नुसतं ऐकून कसं तरी करतेस, पण हे काम आपल्यालाच करायचं आहे. काय? म्या नाही करणार असलं काम. डॉक्टरने सांगितले हे काम तू आणि चंद्रमावशीने करायचं म्हणून. काय? अरे दिवसेंदिवस या धंद्यात वाईट वागत चाललोय बघ आपण. अरे देवा, पुढच्या दिवसात काय वाढून ठेवलंय र बाबा. हे बघ चंद्रमावशी, कुत्र्यानं ते खाल्लं की पुरावा नष्ट होतो ग, आणि त्यात आपली जोखीम कमी होते. अरे 4 चौघासनी कळलं तर जोड्यानं मारतील आपल्याला. नाही नाही, मी नाही हे काम करणार. अगं परत मी एकट्याने कसं करू? आता जाम असणार. डॉक्टरसने आयडिया तूच दिलीस ना, मग आता सगळं तूच कर. आता हे जेवण पण जाईना झालंय मला. मावशी, डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. मी आजपर्यंत खोटंच बोलत आलो तुमच्याशी.
सविताचा यामध्ये काही दोष नाहीये. दोष माझा आणि डॉक्टर आदित्यचा आहे. खरं तर सगळा दोष माझाच आहे. माझ्या घरच्यांचं माझ्यावर प्रेशर होतं की मला मुलगाच व्हायला हवा आणि आम्हाला मुलगी व्हावी अशी सविताची इच्छा होती. मला माझ्या घरातल्यांना दुखवायचं नव्हतं आणि सविताला सुद्धा. म्हणून मी मग दोघांची मनं सांभाळायचा प्रयत्न करत राहिलो. पण मला कोणताच निर्णय घेता येत नव्हता. कोणताही निर्णय घ्यायचा असला की माझा नेहमी गोंधळ उडायचा, अगदी लहानपणापासून. त्यामुळे प्रत्येक निर्णय आई वडील सांगतील त्याप्रमाणे घ्यायची सवय होती मला. कारण त्यांनी निर्णय घेतल्यामुळे मला सेफ वाटायचं आणि माझी जबाबदारी कमी व्हायची. कॉलेजमध्ये गेल्यावर सविता आयुष्यात आली. तिच्यामुळे मी बदललो. माझा आत्मविश्वास वाढला. पण मी मात्र तिच्याशी क्रूरपणे वागून तिचा आत्मविश्वास घालवला. डॉक्टर, मला सविताला गमवायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीत गमवायचं नाहीये. या सगळ्या प्रकरणात माझे घरच्यांबरोबरचे जे संबंध बिघडलेलेच आहेत. सविताच्या आयुष्याचंही माथेर व्हायची वेळ आली. माझी नोकरी जायची वेळ आली. आणि आता तर काय, सविताच्या आई वडिलांबरोबरचे संबंध सुद्धा बिघडले. डॉक्टर, मी खूपच फ्रस्ट्रेट झालोय. काहीच सुचत नाहीये मला. पण आज तुमच्याशी बोलल्यावर मात्र माझं टेन्शन कमी झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला एक सांग, हे सविताला न सांगता तिचं अबॉर्शन करण्याचा निर्णय कोणाचा, तुझा की आदित्यचा? नाही, मी डॉक्टर आदित्यना कन्सल्ट करायला गेल्यावर त्यांनी मला ही आयडिया सांगितली. सविताला कल्पना न देता तिचं अबॉर्शन करायचं. आता एक डॉक्टरच असं सांगतोय म्हटल्यावर मीही तयार झालो. कदाचित हे अबॉर्शन झाल्यावर पुढच्या खेपेला आम्हाला मुलगा होईल अशा खोट्या भ्रमात जगत राहील. पुढे हिस्टेरिक व्हायला लागल्यावर आदित्यनं तुम्हाला बोलावलं. पण सविताचं फसवून अबॉर्शन केलंय ही गोष्ट मात्र तुमच्यापासून लपवायला सांगितली. आदित्य हे असं खोटं वागू शकतो याचंच आश्चर्य वाटतंय मला. गुरुजी, आता तरी पटली ना खात्री? तुम्ही इथं? मीच बोलवलं होतं गुरुजींना. मला कधीपासून शंका होतीच आदित्य इल्लीगल अबॉर्शन्स करत असणार याची. माझी पूर्णपणे खात्री पटली. आईशिवाय मी या मुलाला लहानाचा मोठा केला. वडिलांबरोबर आईचंही प्रेम दिलं, चांगलं शिक्षण दिलं. आज ते सगळं सगळं वाया गेलं. एक बाप म्हणून मी आज संपूर्णपणे अपयशी ठरलोय. नाही गुरुजी, अहो अपयशी तुम्ही नाही, अपयशी तर आदित्य आहे. पण त्याच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी माझी होती ना.
का असं वागला तो माझ्याशी? आज माझीच मला शरम वाटते. आयुष्यभर मी कधीही कुणाशीही खोटं बोललो नाही, पण हा मुलगा माझ्याशी खोटं बोलला. दुर्दैव आहे. त्याची सत्सद विवेक बुद्धी नष्ट झाली आहे की काय? असं मला फसवून काय मिळालं त्याला? आयुष्यभर मी स्त्री शिक्षणाची कास धरली, मुलींना स्वावलंबी बनवलं. रिटायर झाल्यावर सुद्धा मी शोभाताईंबरोबर स्त्री भ्रूण हत्या विरोधी चळवळीत काम केलं. आता कोणत्या अधिकारानं मी स्त्री भ्रूण हत्या थांबवा असं प्रबोधन करू? गुरुजी, तुम्ही नका वाईट वाटून घ्या. आदित्य आज ना उद्या त्याची शिक्षा भोगेलच. तुम्ही चला, मी घरी सोडते तुम्हाला. अरे गुरुजी, या या या, बसा. गुरुजी, आपल्यासाठी एक खूप छान बातमी आहे. मुंबईतल्या एका मोठ्या संस्थेनी आपल्या कार्याची दखल घ्यायचं ठरवलंय. ते एक पुस्तिका प्रकाशित करतायत, स्त्री भ्रूण हत्या कारणं आणि उपाय, आणि त्यात त्यांनी आपल्या संस्थेची माहिती द्यायचं ठरवलंय. गुरुजी, का हो? काय झालं? शोभाताई, मी हे काम बंद करतोय एवढं सांगायला आलो होतो. काय? हो, पण का? कारण माझा स्वतःचा मुलगा आदित्य या संपूर्ण प्रकरणात गुन्हेगार आहे हे माझ्या लक्षात आले. गुरुजी, मला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती. काय? पण मग तुम्ही मला सांगितलं का नाही? गुरुजी, तुम्ही इथे येण्यापूर्वीच आदित्य या काळ्या प्रकरणात गुंतलेला आहे याची मला माहिती होती. पण मी तुम्हाला सांगून काय निष्पन्न होणार होतं? तुमच्यात फक्त वाद झाले असते आणि त्यातनं निष्पन्न काहीच झालं नसतं. मग मला असं वाटलं की तुम्ही या चळवळीत सक्रिय भाग घेताय म्हटल्यावर त्याच्यावर नैतिक दबाव येईल आणि तो हे सगळं करायचं बंद करेल. पण तुम्ही मला या गोष्टीची स्पष्ट कल्पना द्यायला हवी होती. हो, पण कुठलाही सबळ पुरावा नसताना. त्याच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत असलेल्या एका बाईच्या नवऱ्याकडून माझ्यासमोर ही बाब आली. मी खूप निराश झालोय शोभाताई. मी या चळवळीत काम करतो. मला कोणी याच्याबद्दल विचारलं तर मी काय सांगू? हो, पण म्हणून तुम्ही एक काम सोडणार आहात? हो, पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे हे काम सोडून तुम्ही त्याला साथ देणार आहात? म्हणजे मी समजलो नाही. गुरुजी, तुम्ही मला पहिल्यांदा भेटला होता तेव्हा काय म्हणाला होता आठवतंय? पण मी त्यातला नाहीये. मला या प्रकरणाचा छडा लावायचा आहे आणि त्यासाठी होईल तो त्रास भोगायला मी तयार आहे. निदान मी काही चांगलं काम केलं एवढं समाधान तरी मला मिळेल. मी या चळवळीसाठी पूर्ण वेळ द्यायला तयार आहे.
मी लढणार असं म्हणाला होतात तुम्ही. आणि बऱ्याच केसेसमध्ये हे असंच होतं. कधीतरी आपला काय संबंध म्हणून माणूस दुर्लक्ष करतो, तर कधी आपला माणूस आहे म्हणून त्याला पाठीशी घालतो. आता तुम्ही काय आदित्यला मुलगा म्हणून पाठीशी घालणार आहात? बरोबर आहे तुमचं. आता लढा फक्त भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आहे असं नाही. सुरुवात घरापासूनच करायला हवी. आदित्य, हा बा, अर्जंटली बोलवत काय काम होतं? हो, मला तुझ्याशी बोलायचं आहे काही. मधुरासमोर नाही, तुझ्याशी एकट्याशी. बैस. बोला आबा. आदित्य, मला आज मिलिंद भेटला होता. त्यानं मला जे काही सांगितलं त्याच्यावर माझा क्षणभर विश्वासही बसला नाही. आदित्य, तू तू माझा मुलगा असून अशी अशी अनएथिकल प्रॅक्टिस करतोस. हेच संस्कार केले मी तुझ्यावर. आबा, एक तर मिलिंद खोटं बोलतोय, नाहीतर अर्ध सत्य सांगतोय. त्यानं माझ्याकडून नाही तर दुसऱ्याच कुठल्या तरी डॉक्टरकडून गर्भरिंग निदान करून घेतलं होतं. आणि ही गोष्ट मला नंतर कळली. मी फक्त पोटातलं बाळ विकृत होतं म्हणून गर्भपात केला होता. तू खोटं बोलतोयस आदित्य, तेही आपल्या बापाशी, जो आयुष्यभर कधीही खोटं बोलला नाही. वा, छान आहे आबा, हे छान आहे. म्हणजे जो मिलिंद मुलगाच पाहिजे म्हणून गर्भलिंग निदान करून घेतो, तो खरा वाटतो तुम्हाला, आणि तुमचा पोटचाच मुलगा तुम्हाला खोटा वाटतो. किती मोठं दुर्दैव आहे आबा हे. कांगावा करू नकोस आदित्य. माझ्यासोबत सुषमा पण होती. तिच्या समोर मिलिंदने मला सगळं सांगितलं. आय सी. सुषमा, माझ्या विरुद्ध तुमच्या मनात बरंच काही भरवलेलं दिसतंय तिने. हे फक्त फ्रस्ट्रेशन पोटी करते ती. ती एक सायकॉलॉजिस्ट आहे आणि तिच्या या विद्येची आता तिलाच खरी गरज आहे. फक्त सूड बुद्धी आहे, दुसरं काय नाही. काय बोलतोयस हे तू? सुषमा तुझ्यावर कशाला सूड उभे? कॉलेजमध्ये असताना MBBS ला ऍडमिशन मिळालं नाही, मार्क कमी ना, म्हणून हे सायकॉलॉजिस्ट झाली. आणि आता जे जे लोक MBBS होऊन प्रगती करतायत त्यांचा असा सूड उगवते ती. पेन इज गेम. दुसरा काय उद्योग आहे तिला? तिच्यावर असे आरोप करून तू सुटू शकणार नाहीस आदित्य. मधुरा बरोबर सुद्धा तू हेच खेळ खेळलास. आबा, तिच्या मनावर विपरीत परिणाम होऊ नयेत म्हणून मी मधुरापासून सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या. आबा, हा विषय या घरात मला पुन्हा नको आहे. तुमची इनिंग झाली आता. आता आरामात रिटायरमेंटचं घरगुती जीवन का नाही जगत तुम्ही? हा माझा उमेदीचा काळ आहे, माझा अख्खा करिअर समोर आहे, आणि यात तुम्ही लक्ष नका घालू. आणि हे तुमचे जे काही बेटी बचावचे धंदे आहेत ना, ते आधी बंद करा. शोभाताई आणि त्यात काहीतरी सनसनाटी करून प्रसिद्धीच्या मागे लागलेली ती ज्योती, त्यांचा नाद सोडा आधी.
आबा त्याचा त्रास होतोय मला, आणि तो यापुढे होता का म्हणे. प्लीज आबा, प्लीज तुम्ही आमचे वडील म्हणून या घरात राहा. त्या चळवळ्या गुरुजीला निरोप द्या आता. आदित्य, वाल्याच्या पापात त्याचे कुटुंबीय सामील झाले नव्हते. तसेच तुझ्या या डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फासणाऱ्या तुझ्या पापकृत्यात मीच काय, पण तुझी प्रिय पत्नी मधुरा देखील, तिला जर उद्या हे सगळं कळलं तर सामील होणार नाही, एवढं लक्षात ठेव. जा तू, खूप उशीर झाला. मी देवाकडे प्रार्थना करेन, माझ्या या मुलाला सुबुद्धी दे आणि त्याला या मार्गावरून परत आणण्यासाठी या म्हाताऱ्याला शक्ती दे. जा तू. गुड नाईट. सुषमा, मी मधुराचं ॲबॉर्शन तिला न सांगता केलंय की तू आबांना का सांगितलंस? हा? आणि त्या सविताचं प्रकरण पण सांगितलंस? हो. का पण? हा? त्यानं काय फरक पडणार होता? त्यामुळे आबांच्यात आणि माझ्यात वादावती होतीये, ती सुद्धा तुझ्यामुळं. तू फक्त पेशंटना बरं करायचं काम कर ना. इतरांना कशाला प्रबोधन देत फिरतेस? तुला काही पेशंट्स कमी पडतायत का? हा? हे बघ, मी काय करायचं आणि काय नाही ते तू मला सांगू नकोस. मला जे योग्य वाटेल ते मी करेन. हो, पण त्यात इतरांना किती त्रास होतोय ह्याचा जरा विचार करावा ना. तुझ्या वागण्याचा इतरांवर काय परिणाम होतो हे पाहिलेस का तू कधी? तुला जे योग्य वाटतं ते तू करतोसच ना. सुषमा, एक काम कर, मधुराला ट्रीटमेंट देणं बंद कर. माझं मी बघेन काय करायचं ते. पहिली गोष्ट, मधुराची केस तू मला दिलेलीच नाहीयेस. गुरुजींनी मला त्यासाठी बोलवलंय. त्यामुळे तिच्या बाबतीत काय होतं हे प्रामाणिकपणे त्याला सांगायला नको का मला? आणि राहता प्रश्न राहिला तो सविताचा, तर ती केस मी सोडायला हवी असेल तर मी तयार आहे. ए बघ सुषमा, तू प्रॉब्लेम वाढवतेस उगाच. मला तुला तोडायचं नाहीये, मला तुझी खरी गरज आहे. प्रॉब्लेम तू वाढवतोयस आदित्य, इतरांची आयुष्य वेठीला धरून. आणि या सगळ्यांमध्ये तुला माझी साथ हवी आहे? नो वे. ह्या ज्योतीमुळे ना डोक्याला त्रास झालाय माझ्या. तुम्ही समजावा काहीतरी. बायको आहे ना तुमची, सांगा ना तिला काहीतरी समजावा. गर्भपातासाठी आणि स्त्री भ्रूण हत्येसाठी या शहरात आदित्य खूप प्रसिद्ध आहे. फार सफाईने तो हे सगळं करतो. साहेब, ती कुत्री हॉस्पिटलमध्ये आणून ठेवूयात का? नाही, नको, ती तुझ्याच घरी राहू दे. का, काय झाले? नमस्कार मॅडम, DYSP प्रवीण पाटील बोलतोय. बोला साहेब. काय आजचा पेपर वाचला की नाही एवढंच विचारण्याकरता फोन केला होता.